दिसतोय परक्याचा, आपुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, आपुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं सिद्धांताला पाहून पल्लवी रडत रडत तिथून निघून जाते. नाना आणि आशा बुचकळ्यात पडतात की पल्लवीला नेमकं झालंय तरी काय. पल्लवी घरी येते आणि आपल्या मावशीला गायत्रीला सांगते की आशाचं लग्न त्या विजयशी झालंय ज्याच्यावरती प्रेम करते. दुसरीकडे सिद्धांत आशाबरोबर घरी परत येतो. आशाला हे अजून कळलं नाहीये की पल्लवी अशी अचानक का निघून गेली ते. आता पुढे आपल्या घराण्याचा टेंभा मिळवण्यासाठी तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जाल असं मला स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं. आम्ही असं काय केलंय सोहनलाल की ज्यामुळे आम्हाला हिणवण्यासाठी तू आज इथे आलायस? आता हे पण मीच सांगायला हवं की काय? हो का नाही? तुम्हा लोकांना तर असं वाटलं असेल की तुमचं हे कारस्थान कधीच उघडकीला येणार, पण सत्य कधी दडून राहत नसतं. ते पुढे मागे समोर येतच असतं. खोटेपणाच्या दलदलीत तू स्वतः रुतलेला आहेस सोहनलाल, आणि त्या खोटेपणाच्या दलदलीत असूनही आज सत्याची टिमकी वाजवायला आलायस. मला माहित होतं की तुम्ही लोक एवढ्या सहजपणे कबूल करणार नाही की आशाचं लग्न लावून देण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी काय काय केलं. हे बघ, आम्ही लोकांनी जे काही केलंय ना ते आशाला आयुष्यात पुन्हा सुख मिळावं म्हणून केलेलं आहे. आशाला आयुष्यात सुख मिळावं म्हणून की पल्लवीचं आयुष्य बर्बाद व्हावं म्हणून? काय बरळतोयस तू? पल्लवीला मी कधीही आशापेक्षा परक मानलेलं नाहीये, आणि मी तिचं आयुष्य बर्बाद करायचा विचार करेन काय? तुमच्या अशा या खोटारडेपणाने सत्य लपलं नाही, उलट असते उघड. हेच की पल्लवीचं सुख हिसकावून घेऊन तुम्ही आशाच्या पदरात घालण्याचं कारस्थान केलंय. पल्लवीचं घर बर्बाद करून तुम्ही आशाचं भविष्य सावरण्याची धडपड केलेली. नाही सोहनलाल, हे खरं नाहीये. बेटा, नक्कीच काहीतरी गैरसमज होतोय. नाही बाबा, कोणताही गैरसमज झाला नाही. उलट गैरसमज तर आता दूर झालेला आहे. तुम्ही एक प्रकारे आशाला नवं आयुष्य मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही तिचं आयुष्य सावरलं नाहीये, उलट तिच्या आयुष्याला दुसऱ्या एका आवर्तामध्ये लोटलं. ना मी तुम्हाला आशाच्या बाबतीत माफ करू शकत, तसंच ना पल्लवीच्या बाबतीत. या मागे भले आशिषचं डोकं असो वा कामिनीचं, पण त्यांना साथ तर तुम्हीच दिली. ही गोष्ट तर लग्नाच्या वेळीच उघड झाली असती बाबा, पण तुम्ही लोकांनी त्या बंगळुरूच्या कॉलेजच्या नावाने ते पत्र पाठवलं. म्हणजे मग पल्लवीला बंगळुरूला जावं लागेल आणि ते लग्नाला हजरच राहू शकणार. आजचं माझं हे म्हणणं तुम्ही नीट ध्यानात ठेवा. ह्याचे परिणाम चांगले होणार नाही.
माझं तर आधीपासूनच हे म्हणणं नव्हतं की पल्लवीच्या विरुद्ध कारस्थान रचलं जात आहे आणि या कारस्थानात नुकसान बाकी कोणाचं नव्हे तर शेवटी माझंच होत आहे. मी तर कधी पल्लवीच्या भावनांचा विचार पण नाही केला. त्यामुळे आता माझं चूक हिरावलं जाणार आहे. असं नको बोलूस बेटा. उलट तू याचा विचार कर की पल्लवीला कसं समजवायचंय ते. तुला लक्षात आहे विजय, मी पल्लवीला आधीच सांगितलं होतं की सिद्धांतचं कुणा दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. म्हणजे पल्लवीला ठाऊक आहे की तुझं पल्लवीवर प्रेम आहे ते, आणि तुझं आशाबरोबरचं लग्न हे दबावाने केलं गेलंय. कदाचित अशी परिस्थिती येईल म्हणून त्या गोष्टी मी पल्लवीच्या मनात भरवल्या. तेव्हा याच गोष्टींचा आधार घेत आपण पल्लवीला समजवण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो की सिद्धांतचं पल्लवीवर प्रेम आहे. तेव्हा ही गोष्ट तर तिला मानावीच लागेल. रिद्धिमा, ह्या बाबतीत फक्त तूच पल्लवीची समजूत घालू शकशील. तिला कन्व्हिन्स कर तू की या बाबतीमध्ये विजयची काहीही चूक नाहीये. चला समजा हे तसंही होईल पप्पा, पण आपण तेव्हा काय करायचं जेव्हा आशा आणि नानांना ही गोष्ट कळेल की की पल्लवी मलाच विजय समजते आणि मीच तो मुलगा आहे ज्याच्यावर पल्लवीचं प्रेम आहे. हो बेटा, या बाबतीत तर आपण विचार करायलाच हवा. कारण की हा मामला आता दोन्ही बाजूंनी बिघडलाय. विजय, तुला आता खूप कठोर होऊन आशा आणि तिच्या नानांसमोर हे सिद्ध करावं लागेल की तुला पल्लवी मुळीच आवडत नाही. उलट तीच तुझ्या मागे वेड्यासारखी लागली आणि यामध्ये तुझी मुळीच चूक नाही. हो, हाच एक मार्ग आहे. आणि तसंही मंदिरात त्यांना मी जे काही सांगितलं होतं त्याच्याशी ही गोष्ट मिळतीच होती. काय सांगितलंस तू मंदिरात? हेच की आयुष्यात आपल्याला अनेक लोक भेटतात, त्यांच्यापैकी कोणी आपला दोस्त बनतो तर कोणी आपला दुश्मन. मग आता आपण हे म्हणू शकतो की पल्लवी माझी दुश्मन बनली. बेटा, तू आधी नीट विचार कर की या बाबतीत त्यांच्या समोर तू काय बोलायचंय, त्यांना कशा प्रकारे कन्व्हिन्स करायचंय. तुला असं काहीतरी करावं लागेल की पल्लवी आशाबरोबर बोलूच नाही, कारण आशा पल्लवीला फार मानते. हो पप्पा, मी देखील हाच विचार करत होतो. आणि तसं देखील त्या दोघी फक्त मोबाईलवरच एकमेकांशी बोलतात. मी एक काम करतो, मी आशाच्या मोबाईलमधून पल्लवीचा नंबरच डिलीट करून टाकतो. आणि असंही कर तू बेटा की पल्लवीचा फोन आशाच्या मोबाईलवर येताच कामा नये. हो पप्पा, मोबाईल फोनमध्ये कोणाचाही कॉल ब्लॉक केला जाऊ शकतो. मी तेच करतो. आणि रिद्धिमा, तू त्वरित पल्लवीशी बोल आणि तुझ्याकडून तिला समजवण्याचा प्रयत्न कर. आपला पहिला प्रयत्न हाच असायला हवा की ही गोष्ट जिथे आहे तिथेच संपून जावी. ठीक आहे पप्पा, पल्लवीला भेटायला बोलावते. तिच्या समक्ष बसूनच मी तिला समजावू किंवा कन्व्हिन्स करू शकेन. लवकर कर बेटा. भाग्याच्या रेखात दडले सगळे हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. अपुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे
रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. हे आहेत सिद्धांत, आशाचे पती. जीजू आणि ही आहे पल्लवी. किरणांची कधीही साथ न सोडावी, अन आपुलीशी नाते जोडावी. किरणांची या साथ न सोडावी, अन आपुले नाते जोडावी, नाते जोडावी. अन भाग्याच्या रेखानी आपुली जीवन नौका ओढावी. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. मी पल्लवी दीदीला कसं समजावू ना तेच समजत नाहीये मला मम्मा. अगं ती तर फक्त रडतेच आहे नुसती. रडेल नाही तर आणखी काय करेल ती. एकाच वेळी दोन्ही बाजूनी मार खाल्लाय तिने. एकतर त्या विजयने तिला फसवलेलंच आहे, आणि त्या उपर आशा, जिला तिने आपली जिवलग मैत्रीण मानलं होतं, तिने पण पल्लवीला फसवलंय. या कृतज्ञपणाची शिक्षा तिला होईलच बेटा. काय म्हणाला तो आशिषच? आशिष काय सांगणार? मला तर बाबांशी बोलायचं होतं, कारण त्यांच्या संमतीविना हे सगळं झालंच नसतं. जेव्हा मी त्यांना जाब विचारला तेव्हा त्यांच्यापाशी काही उत्तरच नव्हतं. बाबांनी तर असे रंग दाखवलेत की स्वतःचं नाक कापून घेतलंय. तुझं अगदी बरोबर आहे. मी नेहमीच त्यांचा आदर राखतो. माझ्या स्वप्नातही कधी ही गोष्ट आली नसती की माझ्यावर त्यांच्याशी असं बोलण्याची पाळी येईल. पण हे असं वागण्यासाठी त्यांनीच तर मला भाग पाडलं ना. ते काय म्हणाले पप्पा? का म्हणून त्यांनी हे सगळं केलेलं आहे? बेटा, अशा प्रकारे चुकीच्या मार्गाने जाऊन आपला स्वार्थ साधू पाहणाऱ्या लोकांजवळ अखेरीस कोणतंही उत्तर नसतं. आज जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारले तेव्हा त्यांच्यापाशी देखील कोणतंही उत्तर नव्हतं. बस ते एकच वाक्य घोकत आहे की त्यांनी असं काहीही केलं नाही. उत्तरं असतील तर देतील ना. बाबांना तर असं कधी वाटलंही नसेल की आपलं बिंग इतक्या लवकर बाहेर फुटेल. आणि मला तर असं कधी वाटलंच नव्हतं की तो आशिष, ज्याला तुम्ही पाळलत पोसलत, तोच आज साप बनून तुमच्यावर उलट, आणि आज आपल्याच सुखांचा गळा घोटू पाहतोय तो. त्या लोकांनी हे कारस्थान रचण्याआधी इतकाही विचार केला नाही की यात आशाचं आयुष्य देखील पणाला लागू शकतं. जर त्यांना आशाचं लग्नच करायचं होतं तर विजयच मिळाला. शहरात बाकी कोणी मुलगा नव्हता का? हा जाणून बुजून आपल्याला त्रास देण्याचा प्रकार आहे बेटा. आणि ही सगळी गडबड त्या आशिषमुळे. ती जुनी म्हण आहे ना की एक नासका आंबा आंब्याची सगळी आढी नासते. जेव्हापासून हा आशिष आलाय तेव्हापासून हे सगळं घडू लागलंय. अशा लोकांना पाळण्यापेक्षा तर बरं आहे घरात एक कुत्रा पाळावा. कमीत कमी प्रामाणिक तरी असतो. आणि तुम्ही काही करा किंवा नका करू, पण मी त्यांना सोडणार नाहीये एवढं नका. मी पल्लवीचे अश्रू नाही विसरू शकत. रेखा ही भाग्याची. पल्लवी, नाही पल्लवी, माझ्या भावाच्या डोळ्यातील आसवा पाहिल्यानंतर आता तुझ्या डोळ्यातील अश्रू पाहणं मला सहन नाही होते. बोला, का बोलवलेत तुम्ही मला? माझ्या आग्रहास्तव तू आज इथे आलीस
ह्यासाठी मी तुझे आभार मानेन. पल्लवी, तू मला आधी का नाही सांगितलंस की तुझं कुणावर तरी प्रेम आहे आणि त्याचं नाव विजय आहे? मी ही गोष्ट कशासाठी सांगायला हवी? माझ्या खाजगी गोष्टी तुम्हाला सांगण्यात काय अर्थ आहे? अगं, जर तू मला हे आधीच सांगितलं असतंस की तुझं कोणावर तरी प्रेम आहे तर मला तेव्हाच कळलं असतं की तू तीच मुलगी आहेस जिच्यावर माझा भाऊ प्रेम करतोय. ओ, म्हणजे तुम्हाला आता कळलंय? कळणार तर होतच, पण ठाऊक नाही अजून किती वेळ गेला असता. पण खरं तर आज सिद्धांत आशा बरोबर मंदिरात गेला होता आणि जेव्हा तो परत आला तेव्हा एकटाच खोलीत जाऊन ओक्साबोक्शी रडू लागला. मी त्याला शांत करायचा बराच प्रयत्न केला. मग म्हणू लागला की आज मी माझं प्रेम गमावलं. यापूर्वी सिद्धांतला असं रडताना कधीच पाहिलं नव्हतं, पण आज तो धाय मोकलून रडत होता असं कधीच पाहिलं नव्हतं. तो असा रडत होता जसं त्याचं सर्वस्वच हिरावलंय, त्याचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय. मी तर हा कधीच विचार केला नव्हता की माझा विजय हाच आशाचा सिद्धांत असेल म्हणून. खरं तर विजयला आम्ही घरी सिद्धांत म्हणूनच हाक मारतो, म्हणून हा गैरसमज झाला. पल्लवी, असू दे, मी तुला ह्यासाठी फोन केला होता की मला तुला हे सांगायचं होतं की तुझं आणि सिद्धांतचं प्रेम खरं आहे. तुम्हाला कोणीही दूर नाही करू शकणार. हे काय बोलताय तुम्ही? आशा आणि सिद्धांतचं लग्न झालंय. ह्याला तू हवं तर नशिबाचा खेळ म्हण पल्लवी. नियतीला तुम्हा दोघांच्या प्रेमाचा बेरंग होणं मंजूर नाहीये. म्हणूनच कदाचित अजाणतेपणी का असो, पण ही गोष्ट मी तुला तेव्हाच सांगितली होती की सिद्धांतवर दबाव आणून हे लग्न करायला लावलंय. जर मी तुला हे सांगितलं नसतं तर आज तुझा विश्वासही बसला नसता. आता विश्वास ठेवूनही काय होणार आहे? विश्वासापोटीच सर्व काही साध्य होतं पल्लवी. आणि ह्या लग्नाला ना सिद्धांत मानतो आणि ना तर मी सुद्धा मानते. कारण की लग्न हे दोन जीवांचं मिलन असतं, दोन आत्म्यांचं मिलन असतं. आणि सिद्धांत तुझ्यावर प्रेम करतो. दबावापोटी घेतलेल्या फेऱ्यांना काही अर्थ नसतो पल्लवी. तुला फक्त संयमाने वागावं लागेल. ज्याला मी माझं मानत होते तो आता परका झालाय. आता मी काय करू शकते? तू काहीच करत नाहीयेस पल्लवी. करायचं तर मलाच आहे, सिद्धांतला सुद्धा. तुला फक्त मुकं राहून पाहायचंय. ज्या प्रकारे त्या लोकांनी सिद्धांतवर दबाव आणून लग्न करायला भाग पाडलं, जर ही गोष्ट चार चौघात पसरली तर मला भीती वाटते की ती कामिनी सिद्धांतला तुरुंगात पण पाठवेल. काय? हो पल्लवी, मी काय म्हणते ते नीट लक्ष देऊन ऐक तू. सिद्धांत त्यांच्या कचाट्यात पूर्णपणे सापडलाय. आता तूच विचार कर, तो एका विधवेशी लग्न का करेल? हा, आणि मग अशा विधवेशी जिची स्मृतीच नष्ट झाली होती. मला तर असं सांगितलं गेलं होतं की सिद्धांत आणि आशा तर एकाच कॉलेजमध्ये होते आणि म्हणूनच सिद्धांतला तिच्याशी लग्न करायचंय. हे साफ चूक आहे पल्लवी. अगं, तुला तरी ठाऊकच आहे ना की त्याने कॉलेज इथे नव्हे, बँगलोर मधून केलं होतं. मला ठाऊक आहे, माझी आणि विजयची भेट पण बंगळुरूलाच झाली होती. आता तूच मला सांग, आशा सिद्धांत बरोबर एकाच कॉलेजमध्ये कशी असू शकेल? बघ तूच, ह्याच लोकांनी किती खोटं नाटक पसरवलंय. माझा भाऊ त्यांच्या जाळ्यात पूर्णपणे फसलाय पल्लवी. आणि ही गोष्ट जर कानोकानी झाली तर माझा भाऊ प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतो. मी तुझ्या पुढे हात जोडते पल्लवी. यावेळेस आम्हाला मदत कर तू. नंतर तुला तुझं प्रेम देखील मिळेल आणि तुझा अधिकारही. बस ह्या अधिकाराच्या लढाईत तुला माझी मदत करावी लागेल. म्हणजे कोणीही तुझ्या विजयला तुझ्यापासून हिरावून घेणार नाही. पण आता तुला स्वतःला सांभाळावं लागेल, सगळं सबुरीने घ्यावं लागेल. आणि तुला स्वतःलाच नव्हे, तुझ्या घरच्यांना पण शांत राहावं लागेल. म्हणजे मग ह्याचा चार चौघात बभरा होणार नाही. बस मला इतकंच सांगायचं होतं तुला. मी ही गोष्ट आपल्यापुरतीच ठेवायचा प्रयत्न करेन. आता मी निघते.
कॉफी. थँक्यू बेटा, थँक्यू. तुझी मम्मी कुठे? पप्पा ती कुठेतरी जायला निघालीये आणि फारच चिडलेली आहे. गायत्री, कुठे निघालीस तू? तुम्हाला काय वाटलं मी गप्प बसून राहीन? आशिष आणि कामिनीला जाब विचारण्यापेक्षा अधिक गरजेचं आहे विजयला विचारणं की तो असं का वागला. त्याचं जर पल्लवीवर प्रेम होतं तर त्याने आशा बरोबर लग्न का म्हणून केलं? अशी कोणती लाचारी होती? आपल्याला प्रत्येक गोष्ट माहीत होणं फार आवश्यक आहे. नाही मावशी, तू कुठेही जाऊ नकोस. हे तू काय बोलतीयस? गुन्हा करण्यापेक्षा अधिक मोठा गुन्हा आहे तो गुन्हा सहन करत राहणं. आणि जे काही तुझ्या बाबतीत घडलंय ते गुपचूप सहन करणार आहेस तू? नाही मावशी, मी सहन नाही करणार. उलट माझ्या अधिकारांसाठी लढा देणार आहे मी मावशी. तो अधिकार जो खोटं बोलून फसवणूक करून माझ्यापासून हिरावून घेतला गेला. बेटा, जर तुला तुझा अधिकार मिळवायचा असेल तर गप्प राहिल्याने तर कुठलाही अधिकार मिळणार नाहीये ना. मला ठाऊक आहे सोहन काका, पण मला घाईघाईने कोणतंही पाऊल उचलायचं नाहीये ज्यामुळे विजय आणि त्याच्या कुटुंबाला फार मोठ्या प्रॉब्लेमला तोंड द्यावं लागेल. काय? हो मावशी, मी आत्ताच रिद्धिमाला भेटून येते. तिनेच मला सांगितलं की विजय आणि त्याचं कुटुंब फार मोठ्या प्रॉब्लेममध्ये. आणि जर आपण ह्या गोष्टीचा इश्यू बनवला ना तर बाकी कोणाचं नुकसान हो ना हो, पण विजय फार मोठ्या प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतो. म्हणून आपल्याला काही दिवसांसाठी गप्प राहावं लागेल. आता माझ्या लक्षात येतंय की आशिष आणि कामिनीने जबरदस्त खेळी रचली आहे. हो सोहन काका, विजय फार मोठ्या प्रॉब्लेम मध्ये सापडला आणि थोडीशी जरी गडबड झाली ना तर कामिनी आंटी विजयला सरळ जेलमध्ये पाठवून देईल. वडिलांना भेटा आणि विचारा की अशा प्रकारचे आरोप आमच्यावर का केले जात आहेत. आपण तर असं काहीच केलेलं नाहीये बाबा. आशा आणि सिद्धांतचं लग्न सिद्धांतच्या मर्जीने झालं होतं. सोहनलालने आपल्यावरती आरोप केला आहे की आपण पल्लवीचं सुख हिरावून घेऊन आशाच्या पदरात घातलाय म्हणून. आणि खरं तर आपण असा विचारही करू शकत नाही.